तर ज्या लोकांचे घरात नंबर 6 आहे, मी तुम्हाला ऑलमोस्ट चॅलेंज करू शकते की ह्या सगळ्यांच्या नशीब त्या दिवशी उघडला ज्या दिवशी यांच्या लाईफमध्ये तो बाळ आला. कोणत्याही क्लासेसमध्ये तुम्ही 5 नंबरच्या मुलांना टाका, सगळं काही चांगलं करणार. व्हेरी स्मार्ट, विदाऊट अभ्यास करून 50-60% असंच घेऊन येतात. मुलांनी अभ्यास करावा यासाठी तुम्ही काय टिप्स देणार, काय रेमेडी देणार? 7, 16 किंवा 25ला जर तुमचं बाळ जन्मलेलं आहे, देन ही इज अ नंबर 7. मेंटली हे मुलं खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे. 2-2 दिवस तुमच्याशी बोलणार नाही. सो जर तुमचा मुलगा मुलगी नंबर 1 आहे, तर हे समजून घ्या की छोटे मोठे कामासाठी त्याला तयारच करू नका. सेल्फ एम्प्लॉयमेंट किंवा आर्मीमध्ये गेला तर टॉपमध्ये पोचणार, पॉलिटिक्समध्ये गेला तर टॉपमध्ये पोचणार. सो दे ऑल डू व्हेरी गुड इन सेल्फ बिझनेस. 8 नंबरचं कवच फक्त हनुमानजी आहे. शनीचा प्रभाव कमी करण्याची ताकद फक्त हनुमानजीकडे आहे. 8 2 सर्कलमध्ये असतो ना. कोणी कोणी नंबर 8 मॅथ्समध्ये 1 नंबर आणि कोणी कोणी तर अजिबात त्यांना मॅथ्स समजत नाही, ते थोडे आहेत. पण मोस्ट नंबर 8 पीपल मॅथ्समध्ये खूप छान असतात, सायन्समध्ये छान असतात, बिल्डिंग, मायनिंग, आर्किटेक्ट, रिअल एस्टेट. पण ज्यांचा नंबर 4 असतो त्यांचं थोडंसं काळजीचं कारण असतं का त्यांच्या आई वडिलांचं?